मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जातोय आणि या कामाला आता जवळजवळ सुरुवात होते। थोड्याच वेळात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी मालवणमधील काही इथे नागरिक जमलेत आणि ते अनिल सुतार यांचा सत्कार करतायत। पहिला सत्कार होऊन जाऊ दे। आपण बघताय कशा पद्धतीने या ठिकाणी सत्कार केला जातोय। प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात होते। मला सांगा, आज तुमचा इथे मालवणवासी यांच्यावर सत्कार झाला आणि कामाला सुरुवात होते, काय सांगाल? पहिले आभार सगळ्यांचा, मालवणकरींचा, ज्यांनी मला म्हणजे आज आले सगळे इथे आणि मला पुष्पगुच्छ दिला। मला खूप आनंद आहे की म्हणजे आज आपलं काम सुरू होतं आहे। एक मोठं काम म्हणजे कॉन्क्रीटचं पेडेस्टल जे झालं, खूप म्हणजे मेहनत लागली त्याच्यामध्ये, खूप मोठं पेडेस्टल आहे आणि इथे म्हणजे आम्हाला वाटलं तर 10 फुटापर्यंत गेलं की आपल्याला पेडेस्टल सुरू करता येईल, पण खालचा खडक जरा कच्चा असल्यामुळे इथले आपले इंजिनियर्स आहेत, त्यांनी सांगितलं की आणखीन आपल्याला खोल जायला पाहिजे। साधारण 1.5 मीटर आणखीन खोल जावं लागलं, त्याच्यामध्ये पण दगड तोडण्याचा वेळ जातो सगळं। तर आता आपलं जसं आपल्याला पाहिजे होतं पेडेस्टल कॉन्क्रीटचं मजबूतीचं सगळं झालेलं आहे। त्यातून 3 पिलर्स पण बाहेर आले, तुम्ही बघाल पेडेस्टलच्या वर जे आपलं ड्युप्लेक्स स्टीलचे पिलर्स जे खालून आले आणि आता याच्यावरचे बाकीचे पार्ट्स पण आमचे स्टुडिओहून आलेले ब्रॉन्झचे, ते आता आज पूजा थोडं करून ते आपण ठेवायला सुरुवात करणार आणि त्याच्यामध्ये वेल्डिंग आणि सगळं जे काम जे लागतं याच्यासाठी ते सुरू होणार। आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर किती आनंद होतोय आपल्याला? मी खूप आनंद होतो आहे, कारण मागचे 2 महिने म्हणजे खरंच अडचणीचे गेले। म्हणजे एक तर रोड्स छोटे असल्यामुळे माळमध्ये ट्रक यायला जायला त्रास, क्रेन्स यायला त्रास होत होता। ते आता आमचे जे पार्ट्स खूप दूर ठेवले होते ते काल रात्री आणले आम्ही। काही बिल्डिंग्सचे बाउंड्री वॉल तोडायला लागली, त्यांनी मदत केली आपल्याला की करून घेत असं। काहींचे जे शेडसारखे होते ते पण काढले, त्यांना पण सांगितलं की आम्हाला एवढी मदत करा। मग त्याच्यामुळे आज ते 3 पार्ट्स पण आले जे मोठे होते। आता इतर आणखीन जे पार्ट्स जे तयार होत होते ते पुढच्या आठवड्यात परत येणार आहे। आता हळूहळू सगळं म्हणजे स्टीलचं स्ट्रक्चर आणि ब्रॉन्झचे पार्ट सगळे एकत्र मिळून आम्ही काम सुरू होईल। नक्की। अनेक पुतळे उभारले तुम्ही आजपर्यंत संपूर्ण भारतभरात। ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्ग किल्ला, त्याच्या बाजूला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायला मिळतोय, खूप आनंदाची भावना असेल। हो, खरंच म्हणजे आमची खूप इच्छा होती की उभा एक पुतळा करावा। घोड्यावर आम्ही बरेचसे पुतळे केले आहे, पार्लिमेंटमध्ये आहे, लातूरला आहे, पुण्याला आहे। असं पण उभा पुतळा पहिल्यांदाच आपण करतो आहे आणि मला खूप आनंद आहे की म्हणजे अशा ठिकाणी जिथे हिस्ट्री आहे शिवाजी महाराजांची, तिथे आपण हा पुतळा उभारतो आहे आणि याचं एक महत्त्व आहे या ठिकाणी। खूप आनंद आहे आम्हाला। नक्कीच। काय सांगाल पर्यटकांना, काय आवाहन कराल ज्यावेळी की म्हणजे पुतळा बघायला येतील तेव्हा कशा पद्धतीने त्यांना तो आनंद मिळेल? मला असं वाटतं की पुतळा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सगळेजण म्हणजे मीडियावाले पण दाखवणार की पुतळा किती सुंदर बनला आहे आणि कसा भव्य आहे आणि या पर्टिक्युलर जागेवर जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी एक मोठं अटेन्शन म्हणजे फोकस होणार आहे आणि जवळचे बीचेस आहेत तिथे तर लोक येतातच, पण हे मालवणचा राजकोट किल्ला जो आहे याच्यामध्ये पण खूप लोक येतील आणि बघतील, त्यांना आनंद होईल। नक्कीच। एक मालवणवासी म्हणून तुम्हाला कसा आनंद होतो की इथे पुतळा उभारला जात असताना? भरपूर आनंद होत आहे। माझ्याकडे शब्द नाही आहेत हे आनंद व्यक्त करायला की माझ्या नशिबात, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या नशिबात ह्या मैदान होतं, आमचं क्रिकेटचं मैदान। ह्या क्रिकेटच्या मैदानावर आज महाराजांचा पुतळा होतो आहे। खरोखर आनंद होतो आहे आणि मी खरोखर आमचं भाग्य, मालवणवासियांचं भाग्य आणि आपल्यासारख्या सर्व सोशल मीडिया काम करणाऱ्या सर्वांचं भाग्य आणि सहकार्य लाभलं आहे। आणि सुतार म्हणजे जगदविख्यात आर्टिस्ट आपल्यासमोर येत आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही हे सगळं पाहतो आहे, हेच आमचं खरं भाग्य आहे। धन्यवाद। नक्कीच। मालवणचे माजी उपनगराध्यक्ष बबन रेडकर, थोडक्यात कसं सांगाल? आता हे सुतार साहेब आले आहेत ना, ते आता उद्घाटन करणार याचं, त्याच्यामुळे आम्हाला एवढं त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे एवढं बरं वाटलं की आयुष्यात असा क्षण परत मिळणार नाही। नक्कीच। तर आपण बघताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारणीला आता सुरुवात झाली आहे। खऱ्या अर्थानं मालवणवासियांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा, गौरवास्पद वाटावा असा हा क्षण आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.